नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय रंगराव बापू पाटील यांची डाव ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात 8वा भाग. उजे अजून चूल बी पेटवली नाही वय ग. मुक्ता रानातनं आली आणि तिने आल्या आल्या विचारलं. उज्ज्वलावर ती जरा खवळलीच. दिवस मावळून गेला होता. धोंडवाडीत माणसं गुरं परतत होती. पाखरं घरट्याकडे भरारत होती. काय करत होतीस ग? तिच्या आईनं डोक्यावरची पाटी खाली उतरली आणि सोप्यात जोत्यावरच एका खांबाला टेकून बसली. आज खूप दमली होती ती. काढणी काढण्यासाठी ती कदमाच्या माळ्यात गेली होती, पण तिथे खूप काम करावं लागलं होतं. त्यामुळे ती चिडली होती. च्या ठेव आधी उंडके. तो भाड्या त्या रांडबरोबर गेलाय मुंबई फिरायला आणि म्हणा जावं याची समजूत घालायची. अरे एवढा शहाणा असता तर लवकर आला नसता वय. तिला बी मसोबा नाही, योग हावलाय आता. उजीनं अगोदर ऊन पाणी दिलं. तिने हातपाय धुतले. मग सोप्यातच बसून नित्रासवानी चहा पेली. काय केलंस ग दिसभर? नदीसनं धुणं आले, जाळण तोडलं, जोंधळ निवडलं. धुणं उंडगे घरात धुवायचं नाही वय. नदीला कशाला गेली ती? सकाळी आणि तो बाबा आलता. काय हाय त्याच्या मनात कोणाला ठाव. कर्ज माफ करून दावतोय भाड्या आम्हाला. अरे तुझं कर्ज माफ नको आम्हाला, आम्हाला काही भीक नाही लागली. मायलेकींनी स्वयंपाक उरकला. उज्ज्वलाचा चेहरा इगुरुसे दिसत होता. डोळे लाल झाले होते. केसाच्या 2-3 बाटा कपाळावर आल्या होत्या. हातावर ओरखडे दिसत होते. एकाच हातात बांगडी होती. तिच्या आईचं लक्ष तिकडे गेलं. उजे बांगड्या कशा फोडल्या का? तशाच. उंडगे जरा सवनं बोल की. आई आता तू मला काय बोलू नको. गप जेऊया आणि झोपूया. का बोलायला बंदी आहे वय? लय शहाणी होऊ नको उजे. शहाणी असू दे नाही तर खोळी असू दे. ह्यावर तिच्या आईने तोंड आवरलं. दोघींनी जेवण उरकलं, भांडी घासली, लोटून काढलं, दार लावलं. धोंडवाडी दोघीचंच कुत्री भुंकत होती. नदीचा थंड वारा अंगात गारठा भरत होता. सोप्यातल्या माचाखाली मुक्ताला काहीतरी दिसलं. तिने ते उचललं आणि पोरीकडे बघत विचारलं. उजे हे काय ग? कुठं आहे? अगं हे बघ की. हातरुमाल. हातरुमाल मला ओळखतो, पण कुणाचा? कुणाचा म्हणजे? अगं आपल्या घरातला आहे का? नाही. मग कुणाचा आहे? उज्ज्वला क्षणभर गप्प झाली. काय बोलावं तिला कळेना. अगं काय तुला तोंड आहे का नाही बोलायला? कुणाचं आहे? आई अगं गोड बॉल की जरा. मी लेख आहे तुझी. लेख होऊन आलीस आणि आमचं डोसकं फिरवलंयस. काय केलं? काय नाही बोलाय तेवढं येतं आहे. बरं नाही बोलत मग झालं. तुमच्या आसऱ्याला राहिली. पोटच्या आई भाला जड झाली. आता ढवात एकदा उडी मारून किसनाबाईच्या पोटात चिरती म्हणजे झालं. मग थांबली कशा पाय? आई अगं माझ्या मरणाची वाट बघायला लागली वय. काय केलं एवढं? हां म्हणून तर नाण्याचं चालणं झालं तुझ्या. हातरुमाल कुणाचा, हातरुमाल कुणाचा म्हणून मागाच्यानं बोंबलती. माझ्या नवऱ्याचा. तो हिथं आला होता वय. खरं म्हणती काय? पाहिला नाही ग. अगं काय बोलती तू? माझा दुसरा नवरा तो दिप्या. त्याला घेती करून त्याचा रुमाल येतो. अगं भावाने तुझ्या जिभेला काय हाड? खरं आहे ते बोलती. तो आलता. तू नाहीस हे बघून. आणि पुण्यांदा आलता. मग छाला म्हणलं शेवऱ्यात नदी काठाला निवांत भेटू. आणि तू भेटली त्याला दिप्याला. काय करणार मग? तू अशी बात असा. मी लागली झोरून मारायला. मग त्याचा आसरा घेतला म्हणून काय झालं? अगं उजे चांगल्या घरची पोरगी आहे तू. असं कसं केलं तू? म्या नाही केलं. माझ्या शरीरानं केलं. अगं जरा बा तुझ्या दाल्याला घेऊन येस तर दम काढू नये वय. नवऱ्याला घेऊन येस तर तुला कड काढता आला नाही वय. असं कसं तुला येरगटलं ग त्या पापानं? येरगटलं तसंच. अंगणात कोणाची तरी पावलं वाजली तशा दोघीही दचकल्या. सोप्यातल्या कंदिलाचा प्रकाश अंगणभर पसरला होता. त्या अंधुक प्रकाशात कोणीतरी दिसलं आणि दोघींची पाचावर धारण बसली. दोघी एकमेकींना बिलगल्या. अगं का भांडायला लागलाय मायले की? एवढा मोठा आवाज काढून काय चाललंय बोलायचं? आणि ती व्यक्ती सोप्यात येताच दोघींचाही जीव भांड्यात पडला. कारण तो भीमाप्पा होता. अंगात नुसतं दंडकं उघडा बोडकाच आला होता. आप्पा अजून झोपला नाही वय?
अगं अंथरुणावर कलंडलो होतं, तुमच्या घरातनं आवाज आला, काय भानगड म्हणून आलो तर तुमच्या दोघींचा वाद आला कानाव. असं म्हणून भीमाप्पा झोत्यावर टेकला आणि दणक्याच्या खिशातली चिलीम काढून तिच्यात काळी तंबाखू चुरडून भरायला लागला. मग त्यांनी कंदील खाली घेतला. त्याचा घोडा वर करून त्यांनी तिथली एक काटकी घेतली, ज्योतीवर धरली आणि मग ती चिलमीला लावून जोरात झुरका मारला. कर्जाची ठेव पावती दीपकरावनं फाडून टाकली, खरं आहे का? वय की. लय बरं झालं, पोरानं लय शानपणा केला. बापासारखा कंजूस नवं. मागच त्याच्याकडनं कशी चूक झाली कुणाला माहिती. अहो ठेव पावती फाडून आम्हाला खुश केलं आणि घरात कोण नाही बघून पुन्हा लांडगा उजीच्या मागं लागला. काय म्हणताय वहिनी? तेच तर सांगत होती. कोणीतरी आलं तसा तो निघून गेला म्हणा. मुक्तानं भीमाप्पाला जरा सवरून घेऊनच सांगितलं. अशी भानगडे वय. मग एवढी रक्कम कोण आपल्याला फुकाफुकी सोडल बरं? पैशाचा ऊत आलाय आणि जोडीला तो थापाडा मांग आहे त्याच्या. भीमाप्पानं चिलीम संपवली. धूर तोंडातनं सोडत त्यांनी सूचना दिली. सांभाळा पोरीला बाय. तर हे प्रकरण कवा मिटतंय कोणाला ठाव. अजून बी ह्यो गडी काय आला नाही. ते बसलं बघा मग फिरत त्या सटवी संग. अगं ती तशी असली तरी हनुमान नाही तिच्या नादा लागायचा. कोण बघाय गेलंय नादाला लागले का नाही? अजून इकडं आपण निस्ती जीवाची समजूत काढत बसायचं झालं. नाही तसं नाही व्हायचं. आता देव जाणं बाया. भीमाप्पानं चिलीम दणक्यात ठेवली. गुडघ्यावर हात ठेवून उठत म्हणाला, बरं झोपा जावा. आमच्या सोप्यात मी कलंडलोय. काय काम लागलं तर हाळी द्यायची, लगी येतो वाऱ्यागत. आम्हाला काढून काय करते? वाघाला फाडून खाऊ आम्ही दोघे. उजी एकदा पिसळली म्हणजे कोणाच्या बाला ऐकायचे नाही. उज्ज्वलाला या आईच्या उद्गारानं समाधान वाटलं. ती हसली. भीमाप्पा पसार झाला. तो गेला आणि दोघीही मग दार लावून अंथरुणावर कलंडल्या. त्यांचा असा डुलका लागतोय न लागतोय तो मुक्ताच्या कानावर कशाचा तरी आवाज झाला. ती चांगली जागी झाली. कान देऊन ऐकायला लागली. उजे उठ. का गं? अगं कुत्री भुकत्यात. भुकू दे की आहे ती. अगं ती रोजच भुकत्यात. अगं टॅक्सीचा हॉर्न बी वाजतोय. अगं वाजू दे ना, गावात आली असेल कोणाच्याकडं तरी. दूर वाजत असलेला हॉर्न जवळ ऐकू यायला लागला. अगं उजे इकडंच येतोय आवाज. बाया 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 तुझी एक लय लांबड असती. उज्ज्वला जरा चिडूनच बोलली. अगं ते काय टॅक्सीने मुंबईत येणार आहेत का? रेल्वेनं ताकारीवरनं एसटी. टॅक्सी करून यायला आपल्याजवळ एवढा पायका तरी आहे काय? ती सटवी आहे की, तिच्यासाठी यायचं ते गाडी करून. तेवढं शान आहेत. त्या दोघी असं बोलतायत तोपर्यंत गाडीचा आवाज अगदी जवळ यायला लागला. प्रकाशाचा झोतही दाराच्या फटीतनं पडला. मग दोघी झटकन उठल्या. आहे दार उघडू नको, तो कॉलला पुन्हा येईन. हायच जात असली त्याची नालायक. तेवढ्यात गाडी त्यांच्या अंगणात येऊन थांबली. दोघींची छाती धडधडायला लागली. त्या दोघी एकमेकींच्या जवळ सरकल्या. तोच दारावर थाप वाजली. अगे झोपलाय काय? आम्ही आलोय की. कोण हाय? मुक्तानं आवाज ओळखला पण न ओळखल्यासारखं करून तिने पुन्हा विचारलं. कोण हाय? अगं मी. उठा की. ना एवढ्या झोपा लागल्या काय दोडांच्या? उठा. अव मुक्ता वहिनी उठा की, आम्ही आलोय. मुक्तानं मीरा माळणीचा आवाज लगेच ओळखला. मुक्ता लगबगीनं उठली. पदर नीट घेतला. दार उघडलं. उज्ज्वलाही पाठोपाठ आली. सोप्यात हणमा उभा होता. हातात पिशव्या होत्या. मीरा जोत्यावर उभी होती. अंगणात टॅक्सी मंद दिव्याचे प्रकाशझोत टाकत उभी होती. ड्रायव्हर गाडीजवळ उभा होता. इतक्यात कशा ग झोपल्या? आता काय तुमच्या गत आम्ही मुंबई फिरून आलो का? दिवसभर राबायचं म्हणल्यावर कवा पडन असं होतंय. आम्ही काय मुंबई बघायला गेलो थोडंच. अगं कशापायी मुंबई बघती? लय दमवलं त्या मुंबईनं. बरं आता आवरा बोल ना हनुमंतराव. 8 झोपा लय आली. अंग पाक अवघडून गेलंय. उज्ज्वलानं कंदील बाहेर आणला. त्याची वात वाढवली. स्वच्छ प्रकाश पाडला. अहो या की पाहुणं. तिथंच कुठवर तात्कळ तू बरं राहणार? मीरा त्या ड्रायव्हरला म्हणाली. आम्ही बोरवाडीतल्या नव्या खानावळीत जेवण करून आलोय. आता स्वयंपाकाची भानगड नाही करायची. कवासं जेवलासा? मुक्तानं विचारलं. 7 वाजता ताजं गरम बेस्ट होतंय बघ. आता आपल्या घरात जेवायला यायचं का खानावळीत जेवायचं? मुंबईत खानावळीत जेवून कंटाळा नाही आला वय? अगर रोज नवीन खानावळ. त्यात बोरवाडीची खानावळ सध्याला एक असते आपल्या भागात. म्हणलं बघू इथं जीव. अहो हनुमंतराव झोपायची काय सोय बघता का? बायको बरोबर बसला गुलू बोलत. मीरा मध्येच म्हणाली. या की वर. पाणी बिनी कोण घेणार?
मीराबाई तुम्ही आत जावा, महिला मंडळ सगळं आत, आम्हाला सोप्यात टाका 2-3 गोंगडी. उजे नव्या पलंगावरती गादी टाक आणि ड्रायव्हर मामाला. नाही हो नाही, आपण खाली झोपणार. हनुमानं चिली मोडली, ड्रायव्हरनं सिगरेट पेटवली. आता मीराबाईनं तपकीर ओढली आणि थोड्याच वेळात मंडळी निद्राधीन झाली. स्वच्छ सकाळ. सोनेरी उन्हानं झाडं निथळत होती. कृष्णेचं पाणी उन्हात चमचम करत होतं. मध्येच एखादी रुपेरी मासळी पाण्यावर छलांग मारत होती. हनुमाच्या घरात सगळ्यांचा चहा झाला. सकाळच्या उन्हात सोप्याला सगळी मंडळी निवांत बसली होती. ड्रायव्हर लाकडी माचावर बसले होते. बरं मंडळी, आजचा प्रोग्रॅम काय? हनुमानं विचारलं. कसला म्हणताय? जेवणाचा प्रोग्रॅम म्हणतोय मी. नाही, जेवणाचा प्रोग्राम नको, आम्हाला जाऊ द्या बरं का आता. ड्रायव्हर साहेब म्हणाले. अरे तसं कसं राव, चहाचा एक फेरा येऊ दे आणखीन. ठेवला आहे, झालाच तुमचा आवरा. बरं हनुमानाना मी चलते बरं का. आतून मीरा बाहेर आली. आणि चहा पाणी झालं की सगळं. आता जेवून जा. न गं पोरं काय म्हणतील तिकडं, आणि काय काय झाले कोणाला माहिती. काय होतंय, सगळं व्यवस्थित असतं, आपण उगा चिंता करतो. जा जेवून आता, 2 तासांनी काय होतंय मीराबाई. खरंच मीरा मामे, जेवूनच जा. नाही बाय, मला गेलं पाहिजे. काय हट्टी आहे ग तू. अगं किती रोज झालं घर सोडून. काय झालं का 2 महिनं? वाटतंय खरं 2 महिनं झाल्यागत. मग अशानं आम्ही तुमच्या माळ्यात नाही येणार बरं का. आणि मग आम्ही तुझ्या नातवाच्या बारशाला येते, पण आज नको बाबा. बारसा अजून लय लांब आहे, पण तुझ्या तोंडात साखर पडेल बरं का. थांबत नाही आता, लय आग्रह करू नका. हनुमा आपल्या उद्योगाला लागला. मीरा माळीण बाहेर पडली. हवेतला गारठा जाऊन आता ऊब भरत होती. 10चं टिपण झालं होतं. माणसं रानामाळात निघाली होती. जेवण तयार होत आलं होतं. मसाल्याचा खमंग वास दरवळत होता. भीमाप्पालाही आमंत्रण दिलं होतं. सोप्यात बसून सगळे गप्पा हाणत होते. हनुमाला भूक लागली होती. झालं का? आलंय हो, तांबे भरा आत येऊन. अहो पण मला सांगा, आपल्या कामाचं काय झालं? मुक्तानं हनुमाला विचारलं. अगं त्यो लय पेसाळलाय. ड्रायव्हरने लय मदत केली आम्हाला. ते आपल्याच भागातले आहेत. हनुमानं एकाएकी सोप्यातनं दूर पाहिलं आणि तो केवढ्यांदा तरी दचकला. अगं बाबूगा. तशी सगळ्यांची नजर दूर गेली. उज्ज्वला, मुक्ता, ड्रायव्हर बघत राहिले. दीपकचा बाप हंबीरराव भोसले झपाट्यानं चालत येत होता. डोईला बादली फेटा, मलमली धोतर आणि पायात 4 तळी पायताण. करड्या मिशांचं कलांग इतीतभर लांब आणि हातात एक पिशवी. दादू नांगरे त्याच्या मागनं पाय ओढत येत होता. दीप्याचा बाका पाळायला लागला इकडं. हनुमानं विचार केला. चांगला खच्चून चालतोय की. मुक्ताही घाबरली. पोरानं ठेव पावती फाडली म्हणून चिडून आला काय, कोणाला ठाऊ. भीमाप्पाही तेवढ्या तिथे येऊन बसला. कवा फाडली पावती? अरे काल सकाळी फाडली त्यांनी पावती. कर्ज माफ मानला. आईला हे आणि तिसरंच काय जंगट लागते माझ्या मागं, कोणाला ठाऊ. हनुमाही घाबरला. सगळेजण बोलायचे थांबले. दीपकचा बाप हंबीर भोसला अंगणात आला. या मालक असं म्हणत हनुमा उभा राहिला. भीमाप्पानंही उठून हसून स्वागत केलं आणि मग हातातली पिशवी घट्ट धरून हंबीरराव इकडे तिकडे बघत राहिले. काय आबासाहेब? पोरगी कुठे? कोण हो? अरे तुझे लेख. उज्ज्वला वय? मला तरी काय नाव माहिती तिचं. काय भानगड काय आबासाहेब? अरे तिला जरा बाहेर बोलव की. सगळे कावरे बावरे झाले. मुक्ता आत हादरली. उज्ज्वलाही चांगलीच घाबरली. पण अंगात एखाद्या वाघिणीचं बळ आणून ती झटकन बाहेर आली. हंबीररावांना खडसावायची वेळ आली तर ती खडसावणार होती आणि त्या इराद्यानंच ती बाहेर आली. का मला कशाला बोलविलं? अगं पुढे या अशी. ही आली बागा. उज्ज्वला बेधडक पुढे आली. सगळेजण तिच्याकडे एकटक पाहत होते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आवेश होता. अगं म्या तुला बक्षीस द्यायला आलोय. कशाबद्दल? सांगतो की. असं म्हणून हंबीररावांनी पिशवीत हात घातला आणि एक साडी आणि चोळीचा खण बाहेर काढला. आबासाहेब ही काय भानगड आहे? हनुमानं त्यांना विचारलं. भानगड नाही, साडी चोळी आहे. आम्हाला काय समजा ना आबा. ठेव पावती फाडून कर्ज माफ केलं सा, ना आता ही साडी चोळी. मला तर काय कळलं ना, सापान पडल्यागत वाटते. अगोदर हे घे, मग खोळी कावरी होऊन माझ्याकडं बघ. आपण हे कशाबद्दल आहे, काय? उज्ज्वलानंही त्यांना विचारलं. अगोदर घेत ये, मी नंतर सगळं सांगणारच आहे. उज्ज्वलानं साडी चोळी घेतली. ती माघारी वळली.
सगळे अचंब्यानं बघत होते. उजे, दुधाचं कप घेऊन जा. का जेवण झालंय? सगळीच बसताय. सावकारसनी पण बसू द्या. नांगरे मामा पण बसतील. नाही, जेवण फिवण काय नको, चहा करा एक कबर. चहा बी प्या, जरा वाळाने जेवण बी करू. हे ड्रायव्हर मामा आहेत मुंबईवालं. तसा मी तुमच्याकडचाच बरं का, अंकल खूप माझं गाव आहे. हे लांबड राहू दे. पण आबा सांगा ना, हे काय आहे? उजीला साडी का आणली? अरे उज्ज्वलाला बक्षीस देतोय. सांगितल्यावर तुम्ही हसाल, मला बी खोळ्यात काढताल. गोष्ट तशी घडली. तुमच्या पोरीने आमच्या पोराला चांगला धडा दिला. अहो तिने आमच्या वळूला चांगली येसनच लावली की. लय उंडरत होता सगळ्या नदीच्या काठानं. पोरी बाळीचा लय नाद लागला होता. लय सांगून दमलो, पण आता त्याला चांगलंच पाणी दावलं तुमच्या पोरीने. म्हणून तिला बक्षीस दिलं. पोरगी अशावी ताशी. पण सांगशीला का नाही आबा काय झालंय ते? बाकी मला काय माहीत नाही. म्हणून उजीनं आमच्या दीपेला मळीला तुंब्या मार दिला. शिवरीच्या रानात चांगली कणकार शिवरी बघून सोडापलाय त्याला. सगळ्या पाठीवरनं ना अंगावरनं वळ उठल्यात. आता म्हणतो मला ती पोरीची भानगड नको. राजसारी इवळत होता. माई लेकरं राजसारी जागीच होती. आई बसली होती तेल हळद लावत त्याच्या अंगाला. आणि तुम्ही कौतुकानं सांगताय वय? असल्या पोरासने अशी आदल घडलीच पाहिजे. पुरी बी अशाच पाहिजे, पुरुषासनी वटणी आणणाऱ्या. याशिवाय आपल्याकडं काही देश सुधारणार नाही. बायकाचं राज्य आलं पाहिजे यागडाव, त्याच्याशिवाय काही खरं नाही. तेवढ्यात उज्ज्वला चहा घेऊन आली. तिने सगळं बोलणं ऐकलं होतं. नांगरे मामा, भोसला चहा घ्यायला लागले. मग सगळेच दूषित झाले. थोड्या वेळानं हंबीरराव नांगरे मामा उठले. 12 वाजून गेले होते. दादू आपल्या खोपटाकडे आला. त्यांनी खोपटाचं दार हळूच उघडलं. बायको अंथरुणावर लोळत पडली होती. काय जेवणाची सुध आहे का नाही? अगं हनमेच्या चहा पिऊन आलो. आणि त्याच्या पुरीवर तुम्ही औषध पाणी करताय. पेड्यात काय काय तिला घालून देताय. नवरा बायको बोलतात. तोच बाहेरनं हाक आली. नांगरे मामा, अरे कोण मालक आले काय? काय मालक? झाकास कांबाट काढलं आमचं. दीपक लंगडत आला. त्याच्या हातात आधारासाठी काठी होती. काय झालं काय मालक? आता काय झालं मला विचार. तुझं औषध चांगलं उपयोगी आलं आम्हाला म्हणायचं. काय कळलं ना? अरे तुझा तो पेडा त्या पोरीनं काटाच काढला की माझा. मला ती वय झाली नाही, उलट मळीला तिने मला बेदम मारलाय. काय सांगताय मालक? बसा तरी मालक. दीपक हळूच खाली बसला. विवळत होता. आईला असं झालं कसं? माझं औषध चुकायचं नाही. अहो तुम्ही नाही चुकला. मीच एक भानगड करून ठेवली होती. दादूची बायको म्हणाली. तो तांबूस पेडा होता का नाही, तो म्या खाल्ला. भले भादरने म्हणून त्या दिवशी माझ्यावर झडप घातली वाटतं. हां, आणि त्या ठिकाणी दुसराच बिन औषध घातलेला पेढा तांबूस करून ठेवला. लोकांच्या पुरीसनी तारास देता वय तुम्ही. हानू का पायताना ना तुला? हे बघ दादू, झालं ते बेस झालं. आता काय बोलू नको वहिनीला. मीच आता सगळं बंद करणार. हां, आता लगीन करायचं बघा. हां, अंकल खोपच्या आतीची पोरगी आहे. थुरली नाही धाकली. धाकली बी आली लग्नाला. होंडा बिंडा कुछ नाही देणे का. वा, हे झाकास होईन. जल चांगला चहा कर मालकसनी. अरे चहा कशाचा पितो नांगरे मामा? अहो प्या, काय होतंय? दीपक जरा सरळ बसला. तेवढ्यात गावातनं टॅक्सीचा हॉर्न वाजला. दुसरीच एक गाडी गावात धावत आली. गाडी कोणाची? कुणास ठाऊक असं म्हणत दादू उठला. छपराच्या दारात गेला. हॉर्न वाजत राहिला. अरे कोणाची गाडी? निघाली कुठं? दीपक उठला. काठी हातात घेतली. काठी टेकत छपराच्या दारात आला. दादू चौकटीतनं बाहेर आला. दीपक त्याच्या पाठीशी उभा राहिला. नांगरेची बायको आली. त्या दोघांच्या पाठीशी उभी राहिली. सगळेजण आवाजाच्या दिशेनं बघत राहिले. एक टॅक्सी गावातनं धूळ उडवत आली. दादूच्या छपरासमोरच्या रस्त्यानं गेली. तिघेही अचंब्यानं बघत होते. दादू, कोणाची रे गाडी? हनुमाच्या जावयागत कुणीतरी दिसतंय गाडीत. राती बी कोणाची तरी गाडी आली त्याच्यात. ती बी मुंबईच ना आली. तिथं कोण ड्रायव्हर गाठ पडला हनुमाला आपल्या भागातला. तो इकडं निघाला होता. चला जाऊ म्हणला. थोडक्या पैशात नेतो म्हणला. बरं झालं ज्या झालं, साधलं त्याचं. दीपकराव मग उशीर बसले आणि लंगडत लंगडत नंतर निघून गेले. दारात दुसरी टॅक्सी बघून हनुमाच्या घरातली सगळी माणसं सटपटली. आईला यो कोण आला आता पटसोळ्या? अहो पटसोळ्यानं वजा आवाय दिसतोय तुमचा. मुक्तानं तिकडं बघत म्हटलं. आणि तुझा नाही का तू? आईला मुंबईत त्याला भेटलो तेव्हा काय ऐकलं नाही आमचं. पोरगी ढावात ढाकला म्हणला.
आता का आणि आला यो? तेवढ्यात मुकुंदरावांनी गाडीचं दार उघडलं. ते खाली उतरले. हातात फक्त एक वर्तमानपत्राची घडी होती. मुकुंदराव अंगणातनं वर आले आणि आल्या आल्या त्यांनी पहिल्यांदा हनुमाच्या पायावर डोकं ठेवलं. अहो, काय करताय हे? नाही, मला माफ करा. माझं चुकलं. तुमच्या मुलीवर मी निष्कारण आळ घेतला. पण आता कसं कळलं तुम्हाला? हे काय, ह्या पेपरमुळे कळलं. जा बाई बापू, काय लिहिलंय वाचू द्या. कळू द्या आम्हाला सगळ्याला काय भानगड आहे. मुकुंदरावांचा नाईलाज झाला. ते तिथल्या नव्या लाकडी पलंगावर बसले. बातमी वाचायला लागले. विवाहित महिलेकडून गुंडाला शासन. ईश्वरपूर तालुक्यातील धोंडवडी इथल्या एका विवाहित महिलेनं इथल्या एका उन्मत्त गुंडाला रानातल्या शिवरीच्या काठीनं भरपूर चोप देऊन त्याची गुंडगिरी त्या भागातनं कायमची नामशेष केली असून सदर महिलेचं सर्वत्र कौतुक होतं आहे. याबद्दलची अधिक माहिती अशी की उज्ज्वला या महिलेच्या पाठीशी लागून तिचा छळ करण्याच्या कामात मग्न असलेल्या एका उन्मत्त गुंडाला युक्तीनं फसवून रानातल्या नदीकाठच्या शिवरीच्या काठीनं अंगावर असंख्य वार करून चांगलाच धडा दिल्याचं अधिकृतरित्या समजतं. याबद्दल सदरहू महिलेचं सगळीकडे अभिनंदन होतं आहे. मुकुंदरावांनी बातमी वाचली. पेपर खाली ठेवला. सगळेजण त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे बघत होते. उज्ज्वलाला तर आनंद दडवून ठेवणं अशक्य झालं होतं. आणि हे पत्रसुद्धा मला कालच मिळालं असं म्हणून मुकुंदरावांनी मॅनेल्याच्या खिशातलं पत्र काढलं. सगळे आश्चर्याने बघत होते. कुणाचं पत्र आहे? हे घ्या की, वाचा की. दादू नायकानं लिहिलं आहे. कुठनं पत्ता मिळवला कोणाला माहिती. काय लिहिलंय? दीपकरावांची मर्जी सांभाळायची यासाठी मी तुम्हाला सगळं खोटं सांगितलं. बिदागीसाठी मी ते केलं. मला क्षमा करा असं त्या पत्रात लिहिलं आहे. हे ऐकून सगळ्यांना आनंद झाला. हनुमंतराव उत्साहाच्या भरात उठून उभे राहिले आणि म्हणाले, बरं जा वय बापू, हात पाय धुवा. आता सगळेजण जेवा नेत्रस्वाने. त्या दिवशी मांस तसंच टाकून निघून गेला सा. आता सासरवाडीचा कोंबडा तरी खावा. कसा झकाच बनवलाय बघा तुमच्या सुगरणीनं. ह्या बोलण्यानं सगळे हसायला लागले. मुकुंदराव सुद्धा त्या हसण्यात सामील झाले आणि हातपाय धुण्यासाठी घाईघाईतच उठले. मित्रांनो, ही कादंबरी इथेच संपली. भेटूयात पुन्हा एका नवीन कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार.